आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा। तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि ते तुमच्यासमोर शेअर करणार आहे। हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज मी बनवत आहे गाजरचा हलवा। ते कसं बनवत आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी। तर तुम्ही पूर्णपर्यंत बघत राहा आणि आवडेल तर लाईक कराल, बरं ना? चला तर बघा, हे आहे गाजर। तर याला मी हे आमचं छोटंसं आहे ना किसणी, याच्याने मी किसणार आहे। हे 10 रुपयालाच घेऊन आणले होते जेव्हा आली होती इथं गोव्याला स्टार्टिंगला तेव्हा। तर हे याला 9 वर्ष झाले इथं आम्ही आलो। तर बघा, अशा विंटरमध्येच मिळतात इकडे, नाहीतर ते दुसरे गाजर मिळतात ते चांगलं टेस्ट नसतात, म्हणून मी त्याच्या कधीच गाजरचा हलवा बनवत नाही। आता हे मिळाले तर चला म्हटलं आज गाजरचा हलवा बनवूया। एवढ्या वर्षानंतर आज पहिल्यांदा मी गाजरचा हलवा बनवत आहे। तर तुम्ही एंडपर्यंत बघा की कसं बनवते। चला तर बनवायला सुरुवात करूया, चला। हे बघा, माझ्याकडे आहेत 2 गाजर। आता तुम्ही म्हणाल की हे 2च गाजर कसे दाखवत असते, तर बघा मी 2 गाजर नाही दाखवत आणि अजून आहेत, त्यांना शिलायचं पण आहे। तर मी लवकरात लवकर शिलून पण घेते। जे तुम्हाला दाखवले ते शिलून घेतलेले होते। तर बघा, लवकरात लवकर शिलून घ्यायचे आहे असं, कारण की आधी धुवून घेतल्यानंतर शिलून घेतल्यानंतर मस्त त्याला किसून घेतला। तर तुम्ही काय म्हणता माहिती नाही, पण मी किसूनच म्हणत राहते। तर बघा, हे छोटीशी माझ्याकडे किसणी होती, त्याच्याने मी किसून घेतलं आहे। तर लवकरात लवकर किसून घ्यायचे आणि आमची मस्करी पण चालू होती। तर माझ्या पतिदेवाने बघा आणलं होतं काय कलाकंद घेऊन आणलेले होते, कारण की मी सांगितले होते की त्याच्यामध्ये घातल्यानंतर खूप टेस्ट येते गाजर हलव्याची। तर बघा, साखरसुद्धा घेऊन आणले होते। आधीचीच साखर होती घरी, तरी पण साखर घेऊन आले, दूध घेऊन आले आणि बाकी वस्तू घरीच होत्या। त्याच घरी वस्तू असल्यानेच ते मी बनवायला सुरुवात केली। तर बघा, माझे पूर्णपणे गाजर किसून झालेले आहेत। हे बघा, पूर्ण किसून घेतलेले आहेत। तर आमची छोटीशी फॅमिली आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, नेहमी मी तुम्हाला दाखवत असते। तर आम्हाला किती बनवायचं होतं, तर आम्ही अर्धा किलोचं बनवून घेतलं आहे। तर बनवायला सुरुवात केली। तर बघा, अगोदर घातलं त्याच्यामध्ये घी, म्हणजे साजूक तूप, त्याच्यामध्ये चांगलं खमंग असं भाजून घेतलं मस्तपैकी, चांगला सुगंध बघा किती टेस्ट येत होतं। नंतर मी या दोघांना वंशविवांना नूडल्स बनवून दिले, त्यांना सूप पाहिजे त्याच्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये सूप ठेवलं होतं। नंतर बघा, आमचं गाजर पण इकडे शिजून तयारच होतं, त्याच्यामध्ये साखर घातल्यानंतर चांगल्यापैकी त्याला शिजू दिलं साखरमध्येच, कारण की साखरेचा पाणी सुटत असतो। तर बघा, अशा प्रकारे आमच्या गाजरचा हलवा शिजत आहे। नंतर त्याच्यामध्ये इलायची पावडर घालून घेतला। इलायची पावडर तर नव्हताच, कारण की आम्ही इलायची कुटून घेतलेले होते, बारीक करून घेतले होते, ते घातले त्याच्यामध्ये इलायची वगैरे। नंतर त्याच्यामध्ये आम्ही चांगल्यापैकी शिजून झाल्यानंतर त्याच्यात दूध घातल्यानंतर त्याला अजून चांगल्यापैकी शिजू दिला। मग बघा कसा कलर आला आमच्या गाजरच्या हलव्याचा। मग त्याच्यामध्ये आम्ही ड्रायफ्रूट वगैरे सगळे घालून घेतले। ड्रायफ्रूट घातल्यानंतर त्याच्यामध्ये घातला कलाकंद, नंतर त्याला चांगल्यापैकी मिक्स केला आणि बघा, या सर्व तुम्ही गाजरचा हलवा खायला गरमागरम। तर बघा, असा होता आमच्या गाजरच्या हलव्याची। सुटला ना पाणी तोंडाला खाण्यासाठी। पार्टीच समजा, नवीन वर्षाची पार्टी ही आहे। नवीन वर्षाची पार्टी आम्ही गाजरच्या हलव्याने सुरुवात केलेली आहे। तर हे बघा, आम्ही सगळेच खायला बसलेलो आहोत। या सर्व तुम्ही आमच्यासोबत गाजरचा हलवा खायला। तर असा होता आजचा व्हिडिओ। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्हाला बाय बाय। बघा, माझे पतिदेव मला, असे कोणाचे पतिदेव घास भरून देतात का सांगा?